संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला या चॅनलला पाहायला मिळतील. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, सध्या शिक्षक भरतीसाठी म्हणजे अनेक जण शिक्षक भरती केव्हा होईल यासाठी वाट बघताय, परंतु शिक्षक भरती होण्यासाठी काही गोष्टी ह्या पहिल्या होणे गरजेचे आहे. स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस होतील त्यानंतरच शिक्षक भरती ही प्रक्रिया सुरू होईल. सगळ्यात आधी अतिरिक्त शिक्षकांचं म्हणजे संच मान्यतेनंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आणि समायोजन झाल्यानंतर बिंदू नामावली व्हेरीफाईड करून म्हणजे मावककडनं ती व्हेरीफाईड होणं गरजेचं आहे. त्यामुळं सध्याची जी पहिली प्रोसेस सुरू आहे ती आहे संच मान्यता. काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन सुरू आहे. काही जिल्ह्यामध्ये झाले, काही ठिकाणी अनेक ठिकाणी बाकी आहे. पण यामध्ये आणखीन एक धक्कादायक प्रकार आपल्या समोर आलेला आहे. तो आहे माननीय डायरेक्टर यांनी एक पत्र त्या ठिकाणी काढलं होतं आणि त्या पत्रामध्ये जो उल्लेख आहे तो उल्लेख कुठंतरी शिक्षक भरती प्रक्रिया ही उशिराने सुरू होती की काय या पत्रामुळे त्या ठिकाणी वाटू शकतं आणि ते पत्रसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. पत्र आहे महेश पालकर साहेब यांचं, शिक्षण संचालक. विषय आहे अतिरिक्त शिक्षकेतर समायोजनाबाबत. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत किती जागा रिक्त आहेत ही माहिती कळणार नाही आणि त्याचं बिंदू नामावली मावककडनं बिंदू नामावली व्हेरीफाईड होणार नाही. आता लक्षात घ्या की त्यांनी शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, शिक्षक निरीक्षक मुंबई वगैरे म्हणजे विभागीय उपसंचालक या सर्वांना हे पत्र दिलं आहे. पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की सन 2025-26 संच मान्यता कामकाज शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व शाळा स्तर यांच्या लॉग इनला विद्यार्थी कार्यपदे, माध्यम, अनुदान प्रकार व वर्ग व शाखा इत्यादी नमूद नसणे या कारणामुळे संच मान्यता झालेल्या नसल्याचे दिसून येत आहे. विविध स्तरावर अशा 1600 शाळा प्रलंबित असल्याचे दिसून येते. म्हणजे लक्षात घ्या की 1600 शाळेची अजून संच मान्यता झाली नसेल, ज्यामध्ये वर्ग म्हणजे संच मान्यता करत असताना काही मुद्दे असतात ज्यामध्ये वर्ग आहे, कार्यरत पदे आहेत, विद्यार्थी लॉग इन आहे, त्यानंतर अनुदानाचा प्रकार आहे, विविध शाखा त्याच्यामध्ये ज्या आहेत त्या. तर यामध्ये जर अर्धवट माहिती राहिली तर ही माहिती पूर्णपणे नसल्यामुळं ती संच मान्यता त्या ठिकाणी अपूर्ण म्हणून पकडल्या जाते. तर अशा 1600 शाळांची संच मान्यता अद्यापही पेंडिंग आहे. त्यामुळं 1600 शाळा म्हणजे या ठिकाणी अनेक शिक्षक जे आहेत कार्यरत शिक्षक नाही दाखवले किंवा इतर कारणाने जर पेंडिंग राहिले तर त्या शाळेची भरती होणार नाही. त्यामुळे संच मान्यता होणं गरजेचं आहे. त्याशिवाय अतिरिक्त शिक्षकसुद्धा कळणार नाहीत. तर त्यांनी सांगितले की आपणास सूचना देण्यात येते की सन 25-26च्या संच मान्यतेप्रमाणे तातडीने समायोजनाच्या शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करावे याबाबत निर्देश यापूर्वी देण्यात आलेले आहेत. म्हणजे समायोजनाचे निर्देश याआधीसुद्धा एक पत्र निघालेलं होतं ज्यामध्ये तालुका स्तर म्हणजे जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्यस्तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी टाईम टेबल दिलेला होता. तर तो या ठिकाणी फॉलो करून संच मान्यताबाबतचे जे निर्देश यापूर्वी दिले त्या पद्धतीने 25-26ची संच मान्यतेची कामकाज पूर्ण करण्यात यावे. सन 25-26 संच मान्यता उपरोक्त कारणामुळे झाली नसल्यास तात्पुरत्या स्वरूपातील मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी झाली नसल्यास अशा शाळांच्या बाबतीत सन 24-25ची संच मान्यता विचारात घेऊन समायोजनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, हे सुद्धा त्यांनी सांगितले. आणि यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट दिला की सन 25-26ची संच मान्यता झाली नसल्यास मंजूर पदापेक्षा जास्त पदाचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीतून अदा होणार नाहीत. हे महत्त्वाचं आहे. जर समजा त्या ठिकाणी नवीन निर्मिती झालेली असेल नवीन वर्षामध्ये तर
ते पद शालार्थ प्रणालीमधून त्याचे वेतन हे शासन अदा करणार नाही. म्हणजे एक प्रकारचं ते वेतनसुद्धा त्या ठिकाणी जर संच मान्यता झाल्या नाहीत तर ते थांबेल, असं स्पष्टपणे या पत्रामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं लवकरात लवकर ह्या संच मान्यता होणं गरजेचं आहे. आणि संच मान्यता झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आणि त्यानंतरची भरती प्रक्रियेसाठी जे जागा वेगवेगळ्या म्हणजे अनुदानित असेल, टप्पा अनुदान असेल किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असतील, यांचे जे रिक्त पद आहेत ते रिक्त पदाचा आकडा हा कळेल आणि किती जागेवरती भरती होईल ते सुद्धा आपल्याला नंतर कळेल. आता अनेक जण दावा करतात की भरती एवढी होणार आहे, तेवढी होणार आहे. तर मित्रांनो, भरती किती होणार आहे हा अद्यापही शासनाकडनं स्पष्ट केलेलं नाही आहे. परंतु अंदाजित तुम्हाला मी सांगितलं की 15,000पर्यंत सध्या शासन जागा भरू शकतं. त्यामध्ये कमी जास्त त्या ठिकाणी होऊ शकतं आकडेवारीनुसार. जसं आता 2,430 पदे ही केंद्रप्रमुखाची भरल्या गेलीत. काही ठिकाणी अजून प्रमोशन बाकी आहेत, विस्तार अधिकारी शिक्षक, त्यानंतर पदोन्नतीने केंद्रप्रमुख. जर हे झाले तर आणखीन जागा त्या ठिकाणी वाढवू शकतात. त्यामुळं संच मान्यता आणि झाल्यानंतर हे जे काही पदोन्नती वगैरे त्याही गोष्टी लवकरच होतील. त्यामुळे आकडेवारी सध्या सांगता येणार नाही. आकडेवारी तुम्हाला ज्यावेळेस जागा कळतील त्यानंतरच आपण सांगू शकतो. ही होती संच मान्यतेच्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची अपडेट. तुम्हाला जर माहिती आवडली असल्यास ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.